हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारा यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीच्या किती जागा आहेत आज आपण पाहणारे जिल्हे आहेत. संपूर्णतः विदर्भातील जिल्हे, याच्यामध्ये नागपूर शहर आहे, त्याचबरोबर नागपूर ग्रामीण आहे, भंडारा आहे, बुलढाणा, अकोला, अमरावती, गोंदिया, हे सर्व जे त्या ठिकाणी विदर्भातील जिल्हे आहेत. या विदर्भातल्या जिल्ह्यांची कास्ट वाईज जागा किती आहेत या सर्व गोष्टीचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आपला पहिला जिल्हा आहे, त्यासाठी या ठिकाणी नागपूर शहर मधल्या जागा किती आहेत हे आपण आता पाहणार आहोत. एकूण जागा नागपूर शहर मध्ये 347 या पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस शिपाई पदासाठी असणाऱ्या जाहिरात निघालेली आहे. तर या ठिकाणी आता आपण प्रत्येक कास्ट वाईज कोणत्या कास्टला किती जागा आहेत या आता आपण पाहूयात. बघा, एकूण जागा 347, त्याच्यापैकी एसटी समाजासाठी त्या ठिकाणी जागा आहेत 19 जागा. त्याच्यानंतर यापैकी 5 सर्वसाधारणला आणि 6 महिलांसाठी. अनुसूचित जमाती म्हणजे एसटी साठी जागा आहेत त्या ठिकाणी 18 आणि 18 जागापैकी त्या ठिकाणी 5 जागा सर्वसाधारण, 5 जागा त्या ठिकाणी मुलींसाठी, महिलांसाठी असणाऱ्या आहेत. पुढचा आहे त्या ठिकाणी VJA, त्याच्यासाठी एकूण जागा 8, 5 सर्वसाधारणसाठी आहेत, 2 मुलींसाठी आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे त्या ठिकाणी NTB, एकूण जागा 7, त्याच्यापैकी 4 जागा असणाऱ्या या मुलांसाठी सर्वसाधारण आणि 2 जागा या महिलांसाठी आहेत. नेक्स्ट आहे NTC, एकूण जागा 11, 2 जागा सर्वसाधारण, 3 जागा महिला. तुम्ही म्हणताले बाकीचे तुम्ही का सांगत नाही? हे बाकीचे सांगायची काही गरज नाही. तुम्ही तुमच्याकडे जर समांतर आरक्षण असेल तर तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे NTD, एकूण जागा 21, 7 जागा सर्वसाधारणला आहेत, 6 जागा NTD महिलांसाठी आहेत. विमाप्र, विमुक्त मागास प्रवर्ग यांच्यासाठी एकच जागा आहे आणि ती सर्वसाधारणला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे इतर मागास प्रवर्ग OBC, यांना एकूण जागा 17, 4 जागा मुलांसाठी आहेत, 5 जागा मुलींसाठी आहेत. त्याच्यानंतर आहे SEBC म्हणजे मराठा समाजांसाठी, एकूण जागा 38 आहेत, त्याच्यापैकी 11 जागा सर्वसाधारण, 11 जागा महिला. त्याच्यानंतर आहे EWS म्हणजे आर्थिक मागास प्रवर्ग, एकूण जागा 38, सर्वसाधारण 11, मुलींसाठी 11. अराखीव म्हणजे ओपन साठी एकूण 169 जागा आहेत, त्याच्यापैकी त्या ठिकाणी 53 जागा सर्वसाधारणला आहेत आणि महिलांसाठी 51 जागा आहेत. पाहूयात नेक्स्ट जिल्हा आपला, तो आहे अमरावती शहर. अमरावती शहरसाठी एकूण जागा आहेत 74, एकूण जागा 74. कोणत्या जिल्ह्यासाठी? अमरावती सिटी किंवा अमरावती शहरसाठी त्या ठिकाणी असणाऱ्या जागा आहेत. तर एकूण या जे 74 जागा आहेत त्याच्यापैकी कास्ट वाईज जागा जर बघितल्या आपण तर अनुसूचित जाती म्हणजे एसटी साठी एकूण 9 जागा, 5 जागा त्याच्यापैकी सर्वसाधारणला, 3 जागा मुलींसाठी. एसटी साठी एकूण 5 जागा, सर्वसाधारणला 2, महिलांना 2. VJA एकूण जागा 3, 2 सर्वसाधारणला आहेत आणि 1 मुलींसाठी आहे. NTB एकूण 3 जागा, 2 मुलांना, 1 मुलींना. NTC एकूण 3, NTC ला 2 मुलांसाठी म्हणजे सर्वसाधारण आणि 1 महिलांसाठी. NTD एकच जागा आहे आणि ती पण सर्वसाधारण आहे. विमुक्त मागास प्रवर्ग बरोबर, SBC ज्याला आपण म्हणतो, SBC साठी एकच जागा आहे आणि ती सर्वसाधारणला. OBC एकूण 14 जागा, 4 जागा सर्वसाधारण, 4 जागा मुलींसाठी. SEBC मराठा समाज एकूण 7 जागा, सर्वसाधारणला 4, महिलांना 2. EWS आर्थिक मागास प्रवर्ग एकूण 7 जागा, 4 जागा सर्वसाधारण, 2 जागा महिलांसाठी असणाऱ्या आहेत. ठीक आहे. पाहूयात आपला विदर्भातील नेक्स्ट जिल्हा, तो आहे नागपूर जिल्हा ग्रामीण. लक्ष ठेवा, हा ग्रामीणचा आहे. नागपूर ग्रामीणसाठी या ठिकाणी आपण या जागा पाहतो. एकूण जागा या ठिकाणी 124 आहेत, हे लक्षात ठेवा. एकूण जागा किती? 124. याच्यापैकी कास्ट वाईज जर जागा बघितल्या तर एसटी साठी टोटल 16 जागा आहेत, 4 जागा सर्वसाधारण, 5 जागा महिलांसाठी. एसटी साठी एकूण 9 जागा, 3 सर्वसाधारण, 3 महिला. VJA एकूण 4 जागा, 1 सर्वसाधारण, 1 मुलींसाठी. NTB एकूण 3 जागा, 1 सर्वसाधारण, 1 महिलांसाठी.
NTC एकूण 4 जागा, एक सर्वसाधारण, एक महिलांसाठी. NTD 2 जागा, एक सर्वसाधारण, एक महिला. SBC एकूण 2 जागा, एक सर्वसाधारण, एक महिला. OBC एकूण 24 जागा, 7 जागा सर्वसाधारण, 7 जागा महिलांसाठी. SEBC एकूण 12 जागा, त्यापैकी 3 सर्वसाधारण, 3 महिलांसाठी. EWS एकूण 12 जागा, 3 सर्वसाधारण, 3 महिलांसाठी. ओपन साठी एकूण 36 जागा आहेत, त्यापैकी 12 जागा सर्वसाधारण, 12 जागा महिलांसाठी. अशा या असणाऱ्या त्या ठिकाणी या जागा असणाऱ्या कोणत्या जिल्ह्यासाठी? नागपूर ग्रामीणसाठी असणाऱ्या आहेत. त्याच्यानंतर आपला नेक्स्ट जिल्हा पाहूयात आपण, तो म्हणजे भंडारा जिल्हा. तर या भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण जागा आहेत 60. किती जागा आहेत? 60. कास्टवाईज जर जागा बघितल्या तर बघा, पोलीस शिपाईसाठी एकूण टोटल ST समाजासाठी 8, त्यापैकी 5 सर्वसाधारण, 2 महिलांसाठी. ST एकूण 4 जागा, 2 सर्वसाधारण, 1 महिला. VJA एकूण 2 जागा, 1 सर्वसाधारण, 1 महिला. NTB एकूण 2 जागा, 1 महिलांसाठी, 1 सर्वसाधारणसाठी असणार इथं आहे. ठीक आहे. नेक्स्ट NTC टोटल 2 जागा, 1 सर्वसाधारण, 1 महिला. NTD एकच जागा आहे आणि ती पण सर्वसाधारणला आहे. SBC 1 जागा सर्वसाधारण. OBC एकूण 11 जागा, 2 सर्वसाधारण आहेत, 3 महिलांसाठी आहेत. SEBC मराठा समाज 6 जागा, 3 सर्वसाधारण, 2 महिलांसाठी. EWS एकूण 6 जागा, 3 सर्वसाधारण, 2 महिलांसाठी. ओपन साठी टोटल 17 जागा, त्यापैकी सर्वसाधारण 4, महिलांसाठी 5. ठीक आहे. आपला नेक्स्ट जिल्हा आपण पाहूयात, तो आहे त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्हा. त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते पाहूयात. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण जागा असणाऱ्या या ठिकाणी किती आहेत? तर त्या आहेत त्या ठिकाणी 137 जागा. एक लक्षात ठेवा, 146 नाही, पोलीस कॉन्स्टेबल साठीच्या जागा आहेत ते 137 जागा असणाऱ्या आहेत. 9 जागा ज्या आहेत त्या बँकमॅन साठी आहेत. म्हणून आपण आता पोलीस शिपायाचा जर विचार केला तर पोलीस शिपायासाठी जागा आहेत 137. मग 137 ची वाटणी कास्टवाईज कशी आहे बघा. ST समाज एकूण 30 जागा आहेत, त्याच्यापैकी 6 सर्वसाधारणला आहेत, 9 महिलांसाठी. ST एकूण 18 जागा, 5 सर्वसाधारण, 5 त्या ठिकाणी महिलांसाठी असणाऱ्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे VJA काही जागा नाही. NTB 1 जागा सर्वसाधारणला. NTC जागा नाहीत. BZD एकूण म्हणजे NTD एकूण 3 जागा, 2 सर्वसाधारण, 1 महिलांसाठी. त्याच्यानंतर आहे SBC 1 जागा आहे, सर्वसाधारणलाच आहे. इतर मागास प्रवर्ग 45 जागा आहेत, 14 सर्वसाधारणसाठी, 14 महिलांसाठी. SEBC 20 जागा, 6 सर्वसाधारण, 6 महिलांसाठी. EWS एकूण 19 जागा, 5 सर्वसाधारण, 6 महिलांसाठी. ठीक आहे. आणि ओपन साठी इथं एकही जागा नाही. ही महत्वाची गोष्ट इथं तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. हा पूर्ण कप्पा खाली आहे, म्हणून कास्ट मधूनच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म टाकायचा आहे. ओपन मधून इथं फॉर्म टाकायचा नाही. कोणत्या जिल्ह्यामध्ये? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ओपन साठी एकही जागा नाही. नेक्स्ट पाहूयात पुढचा जिल्हा जो आहे तो आपला पाहूयात आपण आता. तो जो जिल्हा आहे आपला वर्धा जिल्ह्याच्या जागा आपण पाहूयात. एकूण जागा या ठिकाणी 20 आहेत वर्ध्यामध्ये. त्याच्यापैकी त्या ठिकाणी ST समाजासाठी 3 आहेत, 2 सर्वसाधारण, 1 महिलांसाठी. ST साठी 1 आणि ती सर्वसाधारणसाठी. VJA 1 ती सर्वसाधारणसाठीच आहे. त्याच्यानंतर NTB एकच जागा सर्वसाधारण. NTC 1 जागा सर्वसाधारण. NTD ला या ठिकाणी जागा नाही आहे. कुठे? वर्ध्याला. इमाव म्हणजे OBC ला 4 जागा, 2 सर्वसाधारण, 1 महिला. SEBC 2 जागा, 1 सर्वसाधारण, 1 महिला. EWS 2 1 सर्वसाधारण, 1 महिला. अराखीव ओपन साठी 5, 2 सर्वसाधारण, 2 महिला. नेक्स्ट जिल्हा पाहूयात आपला आता, तो आहे त्या ठिकाणी गोंदिया जिल्हा. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये टोटल जागा आहेत त्या ठिकाणी किती? 110 जागा. तर 110 पैकी बघा 35 जागा या ST समाजासाठी आहेत, 9 सर्वसाधारण, 11 महिलांसाठी आहेत. ठीक आहे. पुढचा त्या ठिकाणी कॅटेगरी आहे ST. एकही जागा नाही. ST समाजातील ST कास्ट मधील मुलांनी मुलींनी लक्ष द्या, एकही जागा तुम्हाला गोंदिया जिल्ह्यात नाहीये.
विजे एकूण 10 जागा आहेत, एक सर्वसाधारण 3 महिलांसाठी आहेत. बघा एनटी विजे एक सर्वसाधारण 3 महिलांसाठी, एनटीबी ला नाही. एनटीसी 15 जागा आहेत, 4 सर्वसाधारण 5 महिलांसाठी आहेत. एनटीडी टोटल 7 जागा आहेत, त्याच्यापैकी 4 सर्वसाधारण 2 महिलांसाठी आहेत. त्याच्यानंतर आहे एसईबीसी, ओबीसी आणि एसबीसी ला जागा नाहीत. एसईबीसी ला जागा या ठिकाणी आहेत 11, 2 सर्वसाधारण 3 महिलांसाठी. ईडब्ल्यूएस टोटल 12 जागा आहेत, 2 जागा सर्वसाधारण, 4 जागा महिलांसाठी आहेत. अराखीव साठी टोटल 20, त्याच्यापैकी 7 अराखीव, 6 त्या ठिकाणी महिलांसाठी आहेत. नेक्स्ट जिल्हा पाहूयात आपला या ठिकाणी, तो आहे अमरावती ग्रामीण. सुरुवातीला जो पाहिला तो अमरावती सिटी होता, आता आपण पाहूयात अमरावती ग्रामीण. अमरावती ग्रामीण मध्ये एकूण जागा 198 आहेत, त्याच्यापैकी 26 जागा या एससी कास्टला आहेत. एससी कास्ट 26, 8 सर्वसाधारण, 8 महिला. एसटी एकूण 14 जागा, 4 सर्वसाधारण, 4 महिला. विजे 6 जागा आहेत टोटल, 3 सर्वसाधारण, 2 महिला. एनटीबी 5 जागा, 2 सर्वसाधारण, 2 महिला. एनटीसी 7 जागा, सर्वसाधारण 4, 2 महिला. एनटीडी 4 एकूण जागा, 2 सर्वसाधारण, 1 महिला. एसबीसी 4 जागा, 2 सर्वसाधारण, 1 ओपन. ओबीसी एकूण 38 जागा, 11 सर्वसाधारण, 11 महिला. एसईबीसी मराठा समाजासाठी 20 जागा आहेत, 6 सर्वसाधारण, 6 महिला. ईडब्ल्यूएस 20 जागा, 6 महिला, 6 पुरुष. ओपन साठी 54 जागा आहेत, त्यापैकी 15 जागा या सर्वसाधारणसाठी, 16 जागा या महिलांसाठी. अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी इथं आपल्या या ठिकाणी असणाऱ्या या जे जागा आहेत ते अमरावती ग्रामीणसाठी आहेत. नेक्स्ट पाहूयात आपण आता पुढचा जो आपला जिल्हा आहे, शेवटचा जिल्हा, तो म्हणजे अकोला आहे. अकोला जिल्ह्यामधल्या जे जागा आहेत ते टोटल एकूण जागा या ठिकाणी 195 आहेत, त्याच्यापैकी 25 एससी, 7 सर्वसाधारण, 8 महिला. एसटी 14 जागा, 4 सर्वसाधारण, 4 महिला. विजे 6 जागा, 3 पुरुष म्हणजे 3 सर्वसाधारण, 2 महिला. एनटीबी 5 आहेत, 2 सर्वसाधारण, 2 महिला. एनटीसी 7 जागा आहेत, 4 सर्वसाधारण, 2 महिला. एनटीडी 4 जागा आहेत, 2 सर्वसाधारण, 1 महिला. एसबीसी 4 जागा आहेत, 2 सर्वसाधारण, 1 महिला. ओबीसी 37 जागा, 10 सर्वसाधारण, 11 महिला. एसईबीसी टोटल 20, 6 सर्वसाधारण, 6 महिला. ईडब्ल्यूएस 19 जागा आहेत, 5 सर्वसाधारण, 6 महिला. ओपन साठी 54 जागा आहेत, त्यापैकी 15 सर्वसाधारण, 16 ओपन साठी आहेत. अशा पद्धतीने आपण हे विदर्भातील जवळपास जिल्हे पाहिलेले आहेत. पण याच्यानंतरचा पुढचा जिल्हा आपला वाशिम. एकूण जागा आहेत त्या ठिकाणी किती जागा आहेत, 68 जागा आहेत. त्याच्या पूर्ण तुम्ही इथे पाहू शकता, हे वाशिम जिल्ह्याच्या जागा आहेत. कोणता जिल्हा, वाशिम जिल्ह्याच्या जागा असणाऱ्या या आहेत. ठीक आहे, वाशिम जिल्ह्याच्या जागा आहेत. पाहूयात नेक्स्ट जिल्हा बुलढाणा. तर बुलढाण्यामध्ये टोटल जागा 133 आहेत, त्याच्यापैकी एससी साठी 16 जागा, 5 सर्वसाधारण, 5 महिला. एसटी साठी 9, 5 सर्वसाधारण, 3 महिला. एनटीबी 3 आहे टोटल, 2 सर्वसाधारण, 1 महिला. एनटीसी 4 सर्वसाधारण, एकूण 4, 2 सर्वसाधारण, 1 महिला. त्याच्यानंतर ओबीसी ला एकूण 24, त्याच्यापैकी 8 सर्वसाधारण, 7 महिला. एसईबीसी 13, 3 सर्वसाधारण, 4 महिला. ईडब्ल्यूएस 13 एकूण सर्वसाधारणसाठी, 3 महिलांसाठी, 4 ओपन. एकूण 43, 14 सर्वसाधारण, 13 महिलांसाठी. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण बुलढाण्याच्या जागा पाहिल्यात. आणि आता शेवटचा जिल्हा यवतमाळ जिल्हा. एकूण 45 पद आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीची वाटणी दिलेली आहे तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण विदर्भातील सर्व जिल्ह्याच्या जागांची माहिती पाहिलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला सांगा. धन्यवाद, भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये.